बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। रशिया आणि युक्रेनमधील 2.5 वर्षांच्या युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी युक्रेनमध्ये पोहोचले। तिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली। दोन्ही नेते युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयात पोहोचले, जिथे त्यांनी युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली। तत्पूर्वी 10 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर मोदी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता कीव इथं पोहोचले। ते इथं 7 तास घालवतील। कीवमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांनी मोदींचं स्वागत केलं। फोमिन बोटॅनिकल गार्डन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली। युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत। 1991 मध्ये सोव्हिएत युनियन तुटल्यामुळे युक्रेनची निर्मिती झाल्यापासून एकाही भारतीय पंतप्रधानानं युक्रेनला भेट दिली नव्हती। पीएम मोदींची ही भेट देखील खास आहे, कारण 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यापासून नाटो देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या नेत्यानं युक्रेनला भेट दिली नाही। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींना युक्रेन भेटीचं निमंत्रण दिलं होतं। यापूर्वी मे 2023 मध्ये जपानमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेदरम्यान युद्धानंतर मोदी आणि झेलेन्स्की पहिल्यांदा भेटले होते। राज्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात महाविकास आघाडीनं शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। बदलापूर येथील लैंगिक शोषणाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर होणारा बंद सकाळपासून दुपारी 2 वाजेपर्यंत होईल। त्यात सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केलं। बदलापुरातील आंदोलकांना दोरखंडानं बांधून नेलं, त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे सरकारनं मागे घ्यायला हवेत अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली। नराधमांच्या पाठीराख्यांनी उद्याच्या बंदमध्ये सहभागी होऊ नये, तर उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वांनी बंद पाळायला हवा। दुकानदारांनाही मुली आहेत, त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हायला हवं। लोकल आणि बस सेवा बंद ठेवायला हव्या असं आवाहन त्यांनी केलं। उद्धव ठाकरे म्हणाले, उद्याचा महाराष्ट्र बंद हा राजकीय बंद नाही, बंद हा विकृतीच्या विरोधातील बंद असणार आहे। हा मबियाचा नाही तर जनतेचा बंद असणार आहे। यात सर्वांनी सहभागी व्हावं। सरकारला काही म्हणू देत, पण जनतेला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। काल उच्च न्यायालयानं याची स्वतःहून दखल घेत राज्य सरकारला थोबडावलं, हे पण राजकीय प्रेरित होतं का असा सवाल त्यांनी केला। मराठा आरक्षणासाठी अवघ्या महाराष्ट्रात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। मराठा आरक्षण लढ्यानंतर आम्ही आता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी मी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात बैठका घेणार आहे असं जरांगे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। मनोज जरांगे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला, त्यात त्यांनी आपण यापुढे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीही लढा उभारणार असल्याचं सांगितलं। ते म्हणाले की राज्य सरकारनं मराठा समाजाला सगळे सोयरे आणि कुणबी प्रमाणपत्राचं आश्वासन दिलं होतं, पण त्यांनी ते पाळलं नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजानं विधानसभा निवडणुकीची तयारी करावी लागतेय। आम्ही आता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठीही लढा उभारण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आम्ही पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार आहोत। मनोज जरांगे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी लवकरच आंदोलन केलं जाईल। शेतकरी अन्नदाता आहे, त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढलाय, त्यामुळे त्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे। त्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत, पण सरकार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांची फसवणूक करते। आता सरकार कर्जमाफी कशी करत नाही हेच मी पाहतो। आमच्या मतदारसंघनिहाय बैठकात मराठा आरक्षणासह शेतकरी आणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केंद्र सरकारच्या वतीनं Z+ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे। मात्र त्यांच्या या सुरक्षेवर शरद पवार यांनी संशय व्यक्त केलाय। निवडणुकीच्या काळात ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी मला Z+ सुरक्षा दिलेली असू शकते असा संशय शरद पवार यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आता या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे। केंद्र सरकारच्या वतीनं शरद पवार यांना Z+ सुरक्षा देण्यात आली आहे। केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून शरद पवार यांना संभाव्य धोका असल्याचा अहवाल पाठवण्यात आला होता। त्यानुसार आता भारतातील सर्वोच्च श्रेणीतील सशस्त्र VIP सुरक्षा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता। केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या निर्णयावर आता शरद पवार यांनी संशय व्यक्त केलाय। या संदर्भात बोलताना शरद पवार यांनीच माहिती दिली। ते म्हणाले, काल माझ्याकडे केंद्रातील गृह खात्याचे एक अधिकारी आले होते। आगामी काळात निवडणुका जवळ आल्या आहेत। निवडणुकीच्या काळामध्ये मी सगळीकडे फिरणार आहे, त्यामुळे निवडणुकीच्या काळात ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं ही व्यवस्था केलेली असू शकते। बाकी याबद्दल मला काहीही माहिती नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या तुलनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार आघाडी घेतली आहे। आधी मराठवाड्या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती। त्यानंतर आता राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू झाला असून त्यांनी विदर्भातील 2 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। त्यामुळे राज ठाकरे यांनी आतापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा केली असून महायुती आणि महाआघाडीच्या तुलनेत चांगलीच आघाडी घेतली आहे। राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत। या दरम्यान ते आज गडचिरोली जिल्ह्यात असून
त्यांनी भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची देखील भेट घेतली। या दौऱ्यात त्यांनी आतापर्यंत एकूण 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। त्यामुळे आता मनसेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा मार्ग देखील मोकळा झालाय। विधानसभा निवडणुकीत स्वबळाची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती। त्यानुसार त्यांनी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यास देखील सुरुवात केली आहे। मनसेच्या वतीनं याआधी मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर तसंच पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा केली होती। त्यानंतर मराठवाडा दौऱ्यावर असताना लातूर ग्रामीणमध्ये संतोष नागरगोजे तर हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बंडू कुटे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती। त्यानंतर आता विदर्भातील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून मनदीप रोडे तर राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी तुपकर यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाऐवजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची सूचना केली आहे। रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून आक्रमक झालेत। राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दरवाढ देण्यात यावी यासाठी त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याची घोषणा केली होती। त्यानुसार ते शुक्रवारी सकाळी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते, पण तत्पूर्वीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांना चर्चगेट इथून त्यांच्या पत्नीसह ताब्यात घेतलं। यावेळी तुपकर यांनी पोलिसांची ही कृती सरकारला महागात पडेल असा इशारा दिला। मरीन लाईन्स पोलिसांनी मला ताब्यात घेतलंय, आता ते कुठे नेतात हे पाहू, तूर्त ही कारवाई सरकारला महागात पडेल यात कोणतीही शंका नाही असं ते म्हणाले होते। रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर चोख बंदोबस्त ठेवला होता। रविकांत तुपकर यांनी सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सरकारनं सोयाबीनला 9,000 तर कापसाला 12,000 रुपये दर द्यावा, तसंच शेतकरी कर्जमाफी, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असं ते म्हणाले होते। पोलिसांनी त्यांना सध्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात हलवलंय। विशेष म्हणजे तुपकर आणि त्यांचे सहकारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शेतकरी कशाप्रकारे आत्महत्या करतात याचं प्रात्यक्षिक आंदोलनही करणार होते। महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची बस नेपाळमध्ये नदीत पडली आहे। या बसमध्ये 40 प्रवासी होते। या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला। यात एक बालकही आहे। 31 जण जखमी आहेत। यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बस पोखराहून काठमांडूला जात होती। यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत पडले। तन्हून जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता हा अपघात झाला। जिल्ह्याचे एसपी बिरेंद्र शाही म्हणाले, बस मरस्यागंडी अंबुखेरणी जवळ नदीत पडली आहे। स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलंय। लष्कर आणि सशस्त्र दलांनाही सतर्क करण्यात आलंय। घटनास्थळी सशस्त्र पोलीस दलाच्या 45 कर्मचाऱ्यांचं पथक उपस्थित आहे। 23व्या बटालियनचे सुमारे 35 एपीएफ जवान बचाव कार्य करतायत। नेपाळ लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टर काठमांडूहून वैद्यकीय पथकाला घेऊन तन्हूनकडे रवाना झालाय। गोरखपूरचे DM कृष्णा करुणेश यांनी सांगितलं की अपघातग्रस्त बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची होती। बसचा क्रमांक UP 53FT7623 आहे। गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे सौरभ केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे। सुमारे 4 महिन्यांपूर्वी नेपाळला जाण्यासाठी केसरवाणी ट्रॅव्हल्सच्या 3 बसेस महाराष्ट्रातून बुक केल्या होत्या। सुमारे 110 लोकांना घेऊन 3 बस 20 ऑगस्ट रोजी नेपाळला पोहोचल्या। या बसेस 29 ऑगस्टला परतणार होत्या। आज एक बस नदीत पडली। या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांचाही मृत्यू झाला। दुसऱ्या बसमध्ये प्रवास करणारे लोक नेपाळमधील मुंगलिंगमध्ये राहत असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। निधीचा गैरवापर केलेल्या प्रकरणी बाजार नियामक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर शेअर बाजारातून 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे। अंबानींना 25 कोटींचा दंडही ठोठावण्यात आलाय। कोणत्याही लिस्टेड कंपनीत संचालक असण्यावरही बंदी आहे। त्यांच्याशिवाय रिलायन्स होम फायनान्सच्या माजी प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर 24 संस्थांवर बंदी घालण्यात आली आहे। त्यांच्यावर 6 महिन्यांची बंदी आणि 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। सेबीने याबाबत 222 पानांचा आदेश जारी केलाय। अनिल अंबानी यांनी RHFL अधिकाऱ्यांच्या मदतीनं निधीचा गैरवापर केल्याचं सेबीच्या तपासात समोर आलंय। त्यांनी स्वतः निधी वापरला, परंतु हे निधी त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना कर्ज म्हणून दिले असल्याचं दाखवलं। सेबीच्या आदेशाशी संबंधित 3 मोठ्या गोष्टी। RHFLच्या बोर्डानं अंबानींना निधी काढून घेण्यास विरोध केला, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। या फसवणुकीत RHFLला तितकेच दोषी मानलं जाणार नाही, कारण त्यात फक्त काही लोक सहभागी आहेत। उर्वरित संस्थांनी एकतर बेकायदेशीरपणे कर्ज घेतलं किंवा RHFL कडून निधी बेकायदेशीरपणे वळवण्याची सोय केली। सेबीच्या बंदीनंतर अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स पॉवर या कंपन्या घसरत आहेत। रिलायन्स होम फायनान्स 5.12% आणि रिलायन्स पॉवर 5.01% घसरलाय।